10वीत प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. लॉकडाऊनचा पिरियड अद्याप संपलेला नाहीये, तरी आपण आपल्या क्लासच्या बाबतीत थोडं नियोजन करण्याच्या तयारीत आहोत. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासायचं त्याबद्दल मी तुम्हाला आज थोडं परिचित करून देणार आहे. तर या अगोदर आपण गणित भाग 1 चलातील 2 चलातील रेषीय समीकरणाबद्दल अभ्यासाला सुरुवात केलेलं होतं. तर त्यामध्ये एकसामायिक रेषीय समीकरणे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असं म्हणतो, याचा विचार करत होतो. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मीन्स when we think about two linear equations in two variables at the same time are called simultaneous equations. in मराठीमध्ये जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणाला एकसामायिक समीकरणे असे म्हणतात. तर ती एकसामायिक रेषीय समीकरणे कशी सोडवायचं याबद्दल आपण थोडंसं त्याची काही स्टेप्स बद्दल माहिती घेऊ. तर सर्वप्रथम आपण दिलेल्या त्या समीकरणांचं निरीक्षण करावं. निरीक्षण करत असताना जर त्या दोन समीकरणांचे सहगुणक सारखे असतील आणि त्यांचे चिन्ह जर वेगळे असतील तर आपण त्या समीकरणांची बेरीज करतो. बेरीज केल्यानंतर एका चलाची किंमत भेटते आणि ती एका चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवली असता आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत भेटते आणि अशा पद्धतीनं आपल्याला समीकरण सोडवता येते. फर्स्ट स्टेप मीन्स वी ऑब्झर्व द गिवन टू इक्वेशन्स. इफ दे हॅव सेम कोएफिशियंट and different sign, then add these two equations. You get value of one variable. Then by substituting this value any one of the equation, you get value of another variable. For example, 2x minus 3y is equal to 9. 6x plus 3y is equal to 39. उदाहरण जर बघितलं तर 2x वजा 3y बरोबर 9 आणि 6x अधिक 3y बरोबर 39 या समीकरणांचा जर विचार करत असाल तर तिथं y या चलाचे सहगुणक सारखे आहेत आणि त्यांचे चिन्ह भिन्न आहेत. तेव्हा आपण या दोन समीकरणांची काय करतो, बेरीज करतो. बेरीज केली असता आपल्याला x या चलाची किंमत भेटते आणि ती किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवली असता आपल्याला y ची किंमत भेटते. अशा पद्धतीनं x आणि y च्या ह्या ज्या दोन किमती भेटतात त्यांनाच आपण त्या समीकरणाची उकल असे म्हणतो. अशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवण्यासाठी ही पहिली स्टेप झाली. कधी कधी काय असते, त्या समीकरणांचे सहगुणक हे सारखे असतात आणि चिन्हही सारखे असतात. तेव्हा आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करतो आणि मग एका चलाची किंमत भेटते. नंतर ती किंमत दुसऱ्या कोणत्याही एका समीकरणात ठेवली असता आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत भेटते. If two equations have same coefficient and same sign, then subtract these two equations. You get value of one variable. Then by substituting this value in any one of the equation, you get value of another variable. Hence, you get solution of the equation. For example, 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. Observe these two equations. In this equation, the coefficient of variable b are same and signs are same. So here subtract these two equations. You then put the value of a in one of the equation. You get value of b. Hence we get the solution a comma b of the simultaneous equation. This is second rule. Third rule, if the equation have not same coefficient, then multiply any one of equation or multiply both equation to make same coefficient, then add or subtract these equation. जर दिलेल्या समीकरणामध्ये सहगुणक समान नसतील तेव्हा कधी कधी एका चलाला आपण काय करतो, सहगुणक समान होण्यासाठी गुणतो. कधी कधी दोन्ही समीकरणामध्ये सहगुणक समान होण्यासाठी दोघांनाही गुणावे लागते आणि नंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागते.
तर हे थोडक्यात आपण परत एकदा त्याची आवृत्ती घेऊ. इफ साइन्स आर सेम वी सबट्रॅक्ट दीज टू इक्वेशन्स. जर दिलेल्या समीकरणांची चिन्ह सारखे असतील तर त्या समीकरणांची आपण वजाबाकी करतो. सेकंड, इफ साइन्स आर डिफरंट ऍड दीज टू इक्वेशन बट कोइफिशियंट्स आर सेम. जर चिन्ह वेगळे असतील परंतु त्यांचे सहगुणक सारखे असतील तर त्या दोन समीकरणांची आपण बेरीज करतो. Then if coefficients are not same, then multiply the equation to get same coefficients. Then lastly, if coefficients of variable are interchanged, then add first and second equation, then subtract first and second equation, then you get equation number 3 and 4. And lastly, solve this third and fourth equation, you get solution of the equation. जर दिलेल्या समीकरणातील चलांच्या सहगुणकाची अदलाबदल केलेली असेल तर आपण त्या समीकरणांची प्रथम बेरीज करतो, नंतर वजाबाकी करतो. केल्यानंतर आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 4 भेटते. समीकरण 3 व 4 ला सोडवल्यानंतर आपल्याला त्या समीकरणाची उकल भेटते. असं हे आपलं प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी आपले काही स्टेप होते, त्याबद्दल आपण बघितलं. आता प्रत्यक्षात आपण पॉइंट कडे वळूया. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं जे आपलं पहिलं उदाहरण आहे, त्या पहिल्या उदाहरणामध्ये पहा. यू नो फर्स्ट इक्वेशन 3a plus 5b is equal to 26. Second equation a plus 5b is equal to 22. You know, first observe these two equations. Here signs are not different. Coefficients are same. Hence we subtract equation first and second. या दोन समीकरणांचे जर निरीक्षण केलं तर त्यांचे चिन्ह हे विरुद्ध नाही आहेत आणि सहगुणक सारखे आहेत पण चिन्ह विरुद्ध नाहीत, म्हणून त्यांची आपण काय करतो, वजाबाकी. When we subtract the equation, keep in mind whose constant term is greater. Subtract second equation from first. Why? Here the constant term of first term is greater. Hence subtracting equation 1 and 2. And when we subtract the equation, change the sign of second equation. Be careful. Then here the sign of second equation in first term is positive, hence it becomes negative. Second term is positive, hence it becomes negative. Constant term is positive, it becomes negative. Plus 5b minus 5b get cancelled. You get 2a is equal to 4, means a is equal to 4 by 2. A is equal to 2. Then substitute a is equal to 2 in any one of the equation. We put this equation number 1. Equation number 1 is 3a plus 5b is equal to 26. Hence instead of a you put a 2. 3 into 2 plus 5b is equal to 26. 6 plus 5b is equal to 26. 5b is equal to 26 minus 6. 5b is equal to 20. b is equal to 20 by 5. b is equal to 4. Hence you get a is equal to 2 and b is equal to 4 is the solution of given simultaneous equation. Or a comma b is equal to, in simple bracket, 2 comma 4 is the solution. Hence this is the first example. You know, in Marathi, first मराठी मध्ये बघा 1 व 2 ची आपण वजाबाकी करतो. वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाचे जे काही चिन्ह असतील ते चिन्ह बदलले जातात. बदलल्यानंतर 5 अधिक 5b वजा 5b हा कटतो. कटवल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटते 2a बरोबर 4. तर a बरोबर 4/2. अशा पद्धतीने a ची किंमत किती आली तर 2 आलेली. a ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवावं, तर समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. तर समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26. तर 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. तर 6 अधिक 5b बरोबर 26. 5b बरोबर 26 वजा 6. 5b बरोबर 20. तर b बरोबर 20/5. तर b बरोबर 4. अशा पद्धतीनं a बरोबर 2 आणि b बरोबर 4 दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे असे लिहा. किंवा साध्या कंसात a, b बरोबर साध्या कंसात 2, 4 कंस बंद
ही समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं उदाहरण संपलं. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये समीकरण नंबर 1 x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. This is first equation, this is second equation. You know, observe these equation again. Here the signs of variable y are different, but coefficients are not same. Hence, you multiply equation first by 3. You know, multiplying this equation 1 by 3, you get 3x plus 21y is equal to 30. समीकरण 1 व 2 चं जर निरीक्षण केलं तर आपल्याला तिथं कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे दिसत नाही. तेव्हा आपण समीकरण 1 ला आपण 3 न गुणू. का तर x चा सहगुणक हा 3 होतो. तर गुणले असता 3x अधिक 21y बरोबर 30. 3x plus 21y is equal to 30. This is equation number 3. Subtracting equation 3 and 2, you get the value of y is equal to 1. Then put this value of y is equal to 1 any one of the equation, you get the value of x is equal to 3. Hence the solution x comma y is equal to 3 comma 1 is the solution. Over. In short. Then example number 3. तिसऱ्या उदाहरणामध्ये पहा, this is equation number 1 and this is equation number 2. You know, again observe these two equations. Here signs are different, but coefficients are not same. Hence, we multiply no any one of the equation. Why? Because here the coefficient of x are same, but only signs are not different. Hence, subtract equation 1 and 2. आता इथे समीकरण 1 व 2 चा जर विचार केला तर त्यामध्ये x या चलाचे सहगुणक सारखे आहेत, फक्त चिन्ह विरुद्ध नाहीयेत. म्हणून आपण काय करतो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 1. Why? Because here constant term of equation number 2 is greater. ज्या समीकरणातील स्थिर पद हे मोठे असेल ते समीकरण हे राहिलेल्या समीकरणातून वजा करावं. You know, subtracting equation number 2 from 1. Hence, you get the value of y is equal to 1. समीकरण 2 व 1 ची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला y ची किंमत भेटते, तर ती येते y बरोबर 1. जेव्हा ही y ची किंमत y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला x बरोबर 6 भेटते. अशा पद्धतीने x, y बरोबर 6, 1 ही त्या समीकरणाची उकल आहे. Hence, x, y is equal to 6, 1 is the solution. Keep in mind, here subtract equation 1 and 2. Here not multiply these two equations because the coefficient of variable x are same. Hence, direct we subtract equation 1 and 2. Another matter, you know, here also signs are different. The y variable have different signs but not same coefficient. You also multiply second equation by 3, you get answer easily. But when we multiply second equation by 3, then we add equation 1 and 3. Why? Because signs are plus and minus. This is the difference. Or चौथं उदाहरण पाहूया. चौथ्या उदाहरणामध्ये पहिलं समीकरण आहे 5m वजा 3n बरोबर 19, m वजा 6n बरोबर वजा 7. पुन्हा या दोन समीकरणांचं आपल्याला पहिल्यांदा निरीक्षण करायचं आहे. You know, fourth example, equation number 1 is 5m minus 3n is equal to 19, m minus 6n is equal to minus 7. Then observe these equations. You know, here no variable have same coefficient. कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे नाहीत. Also signs are not different. चिन्ह सुद्धा सारखे नाहीयेत. Here इथे आपल्याला काय करावं लागेल, त्या समीकरणांना गुणावं लागेल आणि गुणल्यानंतर त्यांची वजाबाकी करावं लागेल. When we subtract the equation, if signs are not different. When we multiply, if coefficients are not same. Here for
equating the coefficients, you multiply second equation by 5. इथं चलाचे सहगुणक सारखे होण्यासाठी आपण समीकरण 2 ला 5 ने गुणणार आहोत. गुणले असता m या चलाचा सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये 5 होतो. When we multiply second equation by 5, we get the variable of m have coefficient 5. Hence, you get third equation 5m minus 30n is equal to minus 35. समीकरण 2 ला जेव्हा आपण 5 ने गुणतो तेव्हा 5m वजा 30n बरोबर वजा 35 होते. गुणल्यानंतर पुन्हा आता आपण ऑब्झर्वेशन करू, निरीक्षण करूया की समीकरण 1 आणि समीकरण 3 यामध्ये कोणाचं स्थिरपद हे मोठं आहे. whose constant term is greater? तर आता आपण चौथ्या उदाहरणाबद्दल बघूया. You know, for the example, 5m minus 3n is equal to 19. m minus 6n is equal to minus 7. Then you know, observe this first and second equation. या पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाचं आपण निरीक्षण करू. निरीक्षण केले असता आपल्याला असं कळते की या समीकरणामध्ये कोणत्याही चलाचे चिन्ह विरुद्ध नाहीये. कोणत्याही चलाचे चिन्ह विरुद्ध नाही, तसेच कोणत्याही चलाचे सहगुणक समान नाही. No any variable have different sign. Also, no any variable have same coefficient. Hence, in this example, we multiply the equation y for equal coefficient, and then we subtract the equation. You get answer. या समीकरणामध्ये कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे नाहीत, तसेच कोणत्याही चलाचे चिन्ह विरुद्ध नाही. म्हणून इथं आपल्याला गुणावे लागेल आणि नंतर त्यांची वजाबाकी करावी लागेल. आता गुणण्यासाठी काय करावं? जर आपण दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर त्यामध्ये आपण m या चलाचा सहगुणक 5 होण्यासाठी या समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल. आणि जर समीकरण 1 ला गुणायचं म्हटलं तर तिथं आपल्याला इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड both equation you multiply, but when we multiply only second equation, then you get a same coefficient. Hence, multiply equation 2 by 5. म्हणून आपण समीकरण 2 ला 5 ने गुणणार. गुणले असता 5m वजा 30n बरोबर वजा 35 असे समीकरण भेटले. भेटल्यानंतर समीकरण 1 व 3 चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक नंबरच्या सहगुणकात एक नंबरच्या समीकरणाचे स्थिर पद हे मोठे आहे. In this first equation, the constant term is greater. Hence, we subtract equation 1 and 3. By subtracting, you get the value of n is equal to 2. Then put this value of n is equal to 2 in equation number 1. You get the value of m is equal to 5. Hence, solution m comma n is equal to 5 comma 2 is the solution. अशा पद्धतीने जेव्हा आपण त्या समीकरण 1 व 3 ची वजाबाकी केलं तेव्हा n बरोबर 2 ही किंमत भेटली. आलेली n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये ठेवली असता m ची किंमत आपल्याला 5 भेटली. अशा पद्धतीने m n बरोबर 5 2 हे दिलेल्या समीकरणाची उकल आहे. त्यानंतर समीकरण आपण पुढील उदाहरण क्रमांक 6 पाहू. You know, sixth example. You know, in this sixth example, equation number 1 is 1 by 3x plus y is equal to 10 by 3. And second, 2x plus 1 by 4y is equal to 11 by 4. आतापर्यंत आपण जी काही उदाहरणे पाहिलो आणि आता हे जे 6वं उदाहरण आहे यामध्ये फरक काय दिसतो? तर जिथं काही चलाचे जे सहगुणक आहेत ते आपल्याला अपूर्णांकी दिसतात. In this example, the coefficient of variables are fractional. So, we multiply each term by 3 in this first equation. Why 3? Because here denominator is 3. We remove this 3 when we multiply each term by 3. Hence, by multiplying each term by 3, you get first equation x plus 3y is equal to 10. तर आपल्याला इथं समीकरण मिळवण्यासाठी त्याचा जो छेद असेल
तो छेद नाहीसा करावा लागेल. तो छेद नाहीसा करण्यासाठी आपण ठरवलं पाहिजे की या प्रत्येक पदाला कितीने गुणले असता हा छेद नाहीसा होतो. म्हणून आपण ठरवतो की या समीकरणातील प्रत्येक पदाला 3 ने गुणावे. गुणले असता पहिले समीकरण काय भेटले तर x अधिक 3y बरोबर 10. तसंच दुसऱ्या समीकरणात बघितला तर छेद किती आहे 4. इन दिस सेकंड इक्वेशन यू नो डिनॉमिनेटर इज 4, हेन्स मल्टिप्लाय इज टर्म बाय 4. प्रत्येक पदास 4 ने गुणावे. गुणले असता त्यांचे छेद नाहीसे होतात आणि नाहीसे झाल्यानंतर समीकरण भेटते 8x अधिक y बरोबर 11. अशा पद्धतीनं समीकरण 1 आणि समीकरण 2 हे आपल्याला आतापर्यंत अशा पद्धतीची समीकरणे दिली गेली होती. आता आपण तशी समीकरणे तयार केल्यानंतर पूर्वी जसं सोडवला त्याच पद्धतीने ऑब्झर्वेशन करा. निरीक्षण जर केला तर इथं पुन्हा कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे नाहीत, चिन्ह विरुद्ध नाहीत. चिन्ह विरुद्ध नाहीत म्हणजे त्यांची वजाबाकी होणारे निश्चित. सहगुणक समान होण्यासाठी मल्टिप्लाय म्हणजे गुणावे लागेल. गुणावण्यासाठी त्या 1 व 2 च जर निरीक्षण केला तर समीकरण 2 मध्ये जेव्हा आपण x आणि y चा विचार करतो तेव्हा त्या y चा सहगुणक हा 3 व्हावा. यासाठी आपण ठरवतो की समीकरण 2 ला 3 ने गुणावे. तर काही जणांना वाटेल की समीकरण 1 ला 8 ने गुणावे. बरोबर आहे, ते सुद्धा येते, फक्त किंमत वाढते, गुणाकार वाढतो. म्हणून आपण समीकरण 2 ला 3 ने गुणणार. गुणल्यानंतर 24x अधिक 3y बरोबर 33. अशा पद्धतीचं तिसरं समीकरण भेटलं. आता 1 व 3 ची आपण वजाबाकी करण्या अगोदर निरीक्षण करा की कोणाचं स्थिर पद हे मोठं आहे. whose constant term is greater, equation number 3. Hence we subtract equation 3 and 1. You get value of x is equal to 1. If you subtract equation 1 and 3, you get minus 23x is equal to minus 23. You get minus is equal to also plus. You get x is equal to 1. Then put the value of x is equal to 1 in equation 1. We get value of y is equal to 3. Hence x comma y is equal to 1 comma 3 is the solution. अशा पद्धतीने x comma y बरोबर 1 comma 3 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. बंद केला का? आता आपण 7वं उदाहरण पाहूया. तर 7व्या उदाहरणामध्ये जेही 2 समीकरणे दिलेली आहेत त्या 2 समीकरणामध्ये आता असं आपल्याला दिसते की त्यांच्या चलाच्या सहगुणकाची आदला बदली झालेली आहे. जो पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक होता तो दुसऱ्या समीकरणात y चा आहे. जो y चा सहगुणक होता तो x चा सहगुणक आहे. याला म्हणतात चलाची आदला बदली. Interchanging the coefficient of variables means you know here the coefficient of x is the coefficient of y in second equation and coefficient of y is the coefficient of x in second equation. Hence here interchanging the coefficient of variables. In this example we add first and then subtract. असं दिलेलं असताना आपण त्या समीकरणांची पहिल्यांदा बेरीज करतो, नंतर वजाबाकी करतो. Hence adding equation 1 and 2, you know addition 200x plus 200y is equal to 1000. Multiply, divide each term by 200, you get equation x plus y is equal to 5. Or you know here 200x plus 200y, 200 is common. Into 200 becomes divide. Also you get x plus y is equal to 5. Similarly subtracting equation 2 and 1. समीकरण 2 व 1 ची वजाबाकी करायचं. 1 व 2 ची का नाही? कारण समीकरण 2 चा स्थिर पद हे मोठा आहे. जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याचं स्थिर पद मोठा आहे त्याला वर लिहा. का तर आपलं साइन हे निगेटिव्ह मध्ये कुठे भेटणार नाही. 1 व 2 ची केला तर निगेटिव्ह मध्ये भेटणार. पुन्हा निगेटिव्ह कॉमन काढायचा असा भाग येतो. तो येऊ नये यासाठी ज्याचं स्थिर पद मोठा आहे ते अगोदर आणि नंतर दुसरं समीकरण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 1 you get 2x minus 2y is equal to 2. Here 2 is common means divide each term by 2.
You get second equation x minus y is equal to 1. This is fourth equation. Then observe again third and fourth equation. You know here signs are different, coefficients are same. Then adding equation 3 and 4. तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाचं निरीक्षण केला तर आपल्याला इथं चिन्ह विरुद्ध दिसतात, सहगुणक सारखे आहेत. तेव्हा आपण त्या दोघांची काय करतो, बेरीज करतो. बेरीज केल्यानंतर आपल्याला x बरोबर 3 भेटते आणि ही आलेली x बरोबर 3 ही किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, आपल्याला y बरोबर 2 भेटते. You know adding equation 3 and 4 you get the value of x is equal to 3. By substituting x is equal to 3 you get value of y is equal to 2. Hence x comma y is equal to 3 comma 2 is the solution of one equation. अशा पद्धतीने x comma y बरोबर 3 comma 2 हे दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशाच पद्धतीचं आपलं शेवटचं उदाहरण हे 8वं आहे. या 8व्या उदाहरणामध्ये पुन्हा चलाची अदलाबदल झालेली दिसते. ऑब्झर्व दिस इक्वेशन. या समीकरणाचं निरीक्षण करा. चलांचे सहगुणक जे आहेत त्यांची अदलाबदली झालेली आहे. म्हणून आपण पुन्हा यांचं ऍडिंग इक्वेशन 192 या समीकरण 1 व 2 ची बेरीज करणार. बेरीज केली असता 106x वजा 106y बरोबर 424 भेटते. प्रत्येकाला 106 न जर भागलं तर x वजा y बरोबर 4 असं तिसरं समीकरण भेटते. 106 ने 424 ला भागणे सोपे. 10 चौक 40 होते. 10 4 जार 40. Hence 106 into 4 is 424. This is equation number 3. X minus y is equal to 4. Then subtracting equation 2 and 1. Again here constant term of second equation is greater. Hence subtract equation 2 and 1. You get subtraction 8x plus 8y is equal to 80. Divide each term by 8. प्रत्येक पदाला 8 ने जर भागलं तर x अधिक y बरोबर 10 असं हे चौथं समीकरण भेटते. पुन्हा या समीकरण 3 व 4 ची काय करावी, बेरीज करावी. Adding equation 3 and 4 you get value of x is equal to 7. Then substitute x is equal to 7 in equation 3. You get value of y is equal to 3. Hence x comma y is equal to 7 comma 3 is the solution. अशा पद्धतीने आपण त्या प्रॅक्टिस सेट मधले 8 उदाहरणांचा अभ्यास केला. त्यामध्ये जे 5वं उदाहरण आहे हे आपण वर 4 उदाहरणे अभ्यासलेल्या पद्धतीचं आहे. ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये काही अडचण येणार नाही. आधीच तर आपण थोडस संपर्कात तर आपण राहणारच किंवा आपण जेव्हा पुन्हा परत भेटू त्याविषयी डिटेल आपण बोलूच. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील जो प्रश्न क्रमांक 2 होता त्यामधील 8 उदाहरणांपैकी 7 उदाहरणांचा आपण अभ्यास केला. त्यामधलं जे 5वं उदाहरण आहे ते तुम्ही स्वतः सोडवा. तसेच प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो पहिला प्रश्न आहे तो पूर्ण ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. आपण जे प्रश्न क्रमांक 2 मध्ये जी कृती केली ती जर तुमच्या लक्षात आलेली असेल तर तुम्ही ती कृती पूर्ण करू शकता. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं उदाहरण हे तुम्ही पूर्ण करा. केल्यानंतर जो प्रश्न क्रमांक आपण दुसरा आता पाहिलो तो स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवताना त्यामधील जे 6वं 7वं 8वं उदाहरण आहे त्या 6व्या 7व्या 8व्या मध्ये थोडा आपल्याला वेगळेपणा वाटतो, पण त्यामध्ये काही असं फारसं वेगळं नाहीये. तुम्हाला सांगितलं 6व्या उदाहरणामध्ये मल्टिप्लाय केला असता आपला डिनॉमिनेटर नाहीसा होतो. 7व्या 8व्या मध्ये सांगितलेलं आहे की तिथे इंटरचेंजिंग द कोइफिशियंट आहे, चलांच्या सहगुणकाची अदलाबदल आहे. म्हणून त्या समीकरणांना सोडवताना काय करायचं तर एकदा बेरीज एकदा वजाबाकी. You first add, then subtract. You get 2 equations. Then solve these 2 equations. You get solution. Same. 7th example and 8th examples are same. 6th example is the same, but there is the coefficient in fractionally only. And 1 to 5th examples are same. You solve carefully. Any difficulty, I will tell you again. Okay, that's all.